चला आपण पाचव्या दिवसाची सुरुवात करतोय. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 शिर्डोनच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत आहेत, यजमान शिर्डोन आणि मोठे देसाई रमेशजी पाटील साहेब यांच्या शुभस्य आपण टॉस करत आहोत. टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. टेल इज अ कॉल अँड इट इज हेड. सो शिर्डोनचा कॅप्टन हे टॉस जिंकलाय. यस विलास नाना, फक्त आपला डिसिजन सांगा आम्हाला, लगेचच मॅचला सुरुवात करायची आपल्याला. फिल्डिंग ते करणार आहेत शिर्डोन टीम. लगेचच फिल्डिंग सेट करा आणि मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई 40+ हा संघ करणारे बॅटिंग. जे काही या स्पर्धेचे नियम आहेत अगदी तुमच्या समोर लगेच आम्ही आणतोय. मात्र पाचव्या दिवसाची सुरुवात दोन्ही संघांना सूचना लगेचच करा प्लीज. मोठी देसाई आणि शिर्डोन प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानाचा आत कोणी थांबू नका. लगेचच आपण पहिल्या मॅचला सुरुवात करतोय. आज कॉमेंट्री बॉक्स मधून गेले 11 दिवस केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषकामध्ये जो आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला ते व्हॉइस ऑफ भिवंडी सरवली विशालजी पाटील आणि त्याचबरोबर एक नामवंत समालोचक गेल्या काही वर्षांमध्ये जर त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये छाप सोडलेत, पण प्रसिद्ध गायक म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. तसं आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ मलंगड बालगाव भागेशजी मात्रे या आमच्या दोन्ही समालोचकांचा आपण आज या शिर्डोनच्या आझाद मैदानावरती सुरू असलेल्या स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करूयात. आज भावेश पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर, त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटची आमची संपूर्ण टीम, आमचे तिन्ही अंपायर्स ज्यामध्ये सचिनजी कडू सर, मनोजी पवार सर आणि अरविंदजी मात्रे सरांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. सर्वांचं सहर्ष स्वागत करून पहिल्या मॅचला आपण अगदी काही क्षणातच सुरुवात करतोय. डीजे अविनाश साऊंडचे आमचे जितू डिस्क जॉकी आहेत आणि पहिलं गाण्याचे गणपती बाप्पांचं, कारण कोणत्याही शुभ करायची सुरुवात आपण त्या बाप्पाच्या आराधनेने करतो, त्या बाप्पाच्या पूजनेने आपण करतो. कार्यारंभी तुझी अर्चना गजानना स्वीकार वंदना.
मोहिली 40+ विरुद्ध दिवा. आणि त्यानंतरचे जे खालचे 8 संघ आहेत ते मात्र दुसऱ्या पोलचे आहेत. लक्षात घ्या, देवी सपाट आणि गोळवली, दहिसर आणि मातार्डी, वाकण आणि साबे, अंतारले आणि निळजे हे जे 8 संघ आहेत ते डी पोलचे खेळणार आहेत. या अगोदरचे 4ही संघ आहेत. ओपनिंग पेअर मैदानाचा आत आली आहेत ज्ञानेश्वर देवकर आणि त्यांच्या सोबतीला जालिंदर पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला आता वेळ जास्त घेऊ नका, ऑलरेडी आपण जवळपास 1.5 तास आजच्या शेड्यूल मध्ये लेट आहोत. दररोज आपण 5 ला मॅच सुरुवात करत आहोत. फिल्डिंग करणाऱ्या टीमला एक महत्वपूर्ण सूचना असेल, प्रत्येक डावामध्ये टायमर ऑन केला जाईल आणि आता एक जरी मिनिट म्हणजे 20 मिनिट्स मध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स टाकायचे आहेत, 21 मिनिटं जरी लागली तरी पॅनल्टी बसेल. आजच्या वेळेच्या संदर्भात अगदी नियम कठोर. मॅचला सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता मात्र पडला बरोबर वळलाय. जालिंदर पाटील यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. रेवंत पाटील यांना आपण पाहतोय. हे सर्व रेग्युलर क्रिकेट मोठ्या प्रचंड प्रमाणात खेळलेले आहेत. आज ओव्हर 40 जेव्हा 40 होत आहेत, वयाचे 40 गाठल्यानंतर आपापल्या गावचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाली आहे 40+ फॉर्मॅट मधून. त्याबद्दल आदरणीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करायला हवं. ऑन साइडला चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून बॉलला काढलाय. चालला बॉल मागे आणि अखेर तो सीमारेषेच्या बाहेर आला. 5व्या दिवसातील स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकामधला SBM चौकार. पहिला चौकार जालिंदरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. प्रायोजक आहेत चौकार आणि षटकारांचे SBM इंग्लिश डे स्कूल. चेअरमन आहेत ज्याचे आपले मच्छिंद्र शेठ पाटील. डाऊन द ग्राउंड खेळलाय, चांगला फटका, मोठी गॅप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. वन मोर बिग हिट, आणखी एक SBM चौकार. प्रचंड लोकप्रियता असते या सणाची. अर्धे मुंबई मी म्हणेन खाली झाले असेल, कारण कोकण वासीय चाकरमानी ज्यांना आपण म्हणतो, आपण इथलेच स्थायिक आहोत, पण जे आपल्या पुढे चिपळूण पासून पुढे रत्नागिरी, गुहागर, खेड तिकडचे सर्व बांधव पुन्हा आपल्या गावी परततात शिमग्याच्या निमित्तानं. वाईट आहे ते जाऊया, चांगलं आहे ते जपूया आणि आयुष्याचा रंगमंच आनंदाने रंगूया. होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला डॉट बॉल आलाय, त्यानंतर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आपण बघितले ती 1 धाव. टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतो 9 धावा. ज्ञानेश्वर देवकरचे कॅप्टन आहेत. आदरणीय मच्छिंद्र शेठ पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला शेडोनच्या गोलंदाजांना 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. बा जास्त लागलं असेल तर प्लीज आपण मैदानाच्या बाहेर देखील. या संपायन काय होय, पाणी वगैरे, आईस?
टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 10 धावा. शेवटचा एक बॉल आणि बाकी पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील जालेंद्र पाटील स्ट्रायकिंग एंडला. रेवंत पाटील शेवटचा बॉल घेऊन बॅकफुटला थांबलेत. कट करायचं होतं अपील आणि फलंदाज बाद. सो येथे पहिली विकेट 10 for 1 मोठे देसाई. खेळलाय बॉल चाललाय तो लॉंग ऑन कडे. त्या ठिकाणी थ्रो करतात फिल्डर. तोपर्यंत मिळत असताना आपण पाहतो एकदा नवीन फलंदाज मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावरती विकास देवकर. आणखी एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. विकेट हॅट्रिकला आणि पारितोषिक आलंय सुभाष यांना. प्रत्येक विकेटला राजू आमचे डान्सर आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेटला. पहा क्रिकेटची दर्दी आहेत. कडू सर देखील त्यांना पाहतात मैदानाचा आतून. नुकतंच ज्यांचं आगमन होतं या स्पर्धेमध्ये आजच्या 5व्या संधीमध्ये स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकामध्ये बीजी शिर्के या कंपनीचे जनरल मॅनेजर आदरणीय देशपांडे सर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. गावदेवी क्रिकेट संघ शिरढोण बी ग्रामस्थ मंडळ शिरढोण यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. टोटल स्कोर 12. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ज्ञानेश्वरचा. पुढे आले समोर खेळला बॉल ओव्हर टू बॉलर हेड. लॉंगन कडे चालला फील्ड टीप मधून येतात. डबलचा कॉल दिला विकासने. 2 धावा मिळतील. गुड रनिंग. ओहो डायरेक्ट हिट. पण अंपायरचा सिग्नल आहे की बॅट्समन सेफ आहेत. 2 धावा इथे मिळतात आणि 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 14. 14 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. डाव आपण पहिला पाहतोय. ही पहिली मॅच 5व्या संधीची. जयनुमान मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहत आहोत द शिरढोण यजमान आहेत. बॅट बरोबर ड्रॅग झाले. योग्य निर्णय अंपायर्स कडून. मनोज पवार सर सध्या ऑन ग्राउंड आहेत आणि सचिन कडू सर. 14. ओहो पायावरती आणि यावेळेला का बसलेत पायचीत. लेग बिफोर विकेट. 14ला 2. जनरल मॅनेजर आदरणीय देशपांडे सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या रंगमंचावरती. गावदेवी क्रिकेट संघ शिरढोण बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025. आजही स्वर्गीय रतन शेठ पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम ग्रामस्थ शिरढोणचे करत आहेत. गावदेवी क्रिकेट संघ शिरढोण बी करते आणि त्यांच्याच स्मृती विद्यार्थी या स्पर्धेचं आयोजन. 32 ग्रामीण रेग्युलर 24 ग्रामीण 40+. वेगाने टाकलाय समोर व्ही शेप मध्ये एक्स्ट्राक्वर मध्ये. बॉल मिसफील्ड झाले. डबलचा कॉल विकासने दिलेला आहे. 2 धावा इथे मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट आणि विकास देवकरचं फिटनेस सांगून देत आहे. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 16 धावा. 16 for 2 आफ्टर सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 16 धावा धावा फलकावरती 2 विकेट. बरोबर 10 मिनिटे कंप्लीट होतात. शिरढोण
कॅप्टन लक्षात असू द्या. वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्वाचा हिंदू सण राधा आणि कृष्ण देवतांचे शाश्वत आणि देवी प्रेम साजरे करते. या व्यतिरिक्त दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक, कारण तो हिरण्यकशिपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचं स्मरण करतो. आजचाच दिवस होळी पौर्णिमेचा पुन्हा एकदा तुम्हा संबंध हिंदू बांधवांना आमच्या समालोचन टीमच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. 16ला 2 षटकांचा खेळ संपला. लॉफ्ट केला, पिकअप शॉट लॉंग ऑन कडे, फिल्डर ॲट नो चान्स फॉर फिल्डर. आला एसबीएम चौकार. सोबत टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 20 धावा, 20 रन्स. विकास देवकर हे दोघे स्ट्रोक प्लेअर आहेत जे मैदानाचा दीपक आणि विकास आपल्याला पाहायला मिळत आहेत. थर्ड ओव्हर मध्ये कैलास शॉट ऑफ लाईन, लेग स्टंपला बॉल हुक करण्यात आला, गॅप मध्ये बॉल आणि बॉल नाही थांबणार. डीप फाईन लेग कडे आला आणखी एक एसबीएम चौकार. केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती. फार आकर्षक मूर्ती राजांची आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच आहे. दररोज प्रत्येक मॅचच्या सुरुवातीला आपण राजांच्या प्रतिमेचं पूजन करतो, गणरायाचं प्रतिमेचं पूजन करतो आणि त्यांच्या स्मृती विथर्थे स्पर्धा स्वर्गीय रतनशेठ पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येतं. डाऊन द ग्राउंड बॉल झाला, मिड ऑफला चेस करून प्रेमनाथ डीप मध्ये, फिल्डिंग चांगली, थ्रो चांगल्या रनआउटची शक्यता होती, बट यावेळेला विकास योग्य वेळेला मागे परतला, अन्यथा थेट पॅव्हलियन कडे जावं लागलं असतं. धाव मिळते आणि एका धावेच्या साहाय्याने सध्याचा स्कोर दाखवतोय तो बॅटिंग करत असताना मुक्ता डेव्हलपर्स मोठे देसाई 40+6 25. 25 धावा धावा फलकावरती आपण सध्या पाहत आहोत. 2 विकेट पडलेले आहेत या ओव्हरमध्ये. सुरुवातीलाच अटॅक आपल्याला पाहायला मिळाला विकास देवकरचा आणि आता स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय तो दीपक पाटील. ओ बॅट स्विंग जबरदस्त आहे आणि बॉल निघाला डीप स्क्वेअर लेग हवा यात्रेसाठी. दीपकचा बॅट मधून पहिला दणका, एसबीएम षटकार. पुल करत असताना बॉलला डीप स्क्वेअर लेगचा बाहेर पाठवलं. लुक ॲट दिस शॉट. ओहो, बॉल आत येत होता आणि त्याला बाहेर मारलं. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड, डीप स्क्वेअर लेगला दीपकचा बॅट मधून षटकार. स्कोर ऑन 31. 31 धावा धावा फलकावरती. 2 बॉल बाकी आहेत. कैलास ऑफ स्टंपचा बाहेर. यावेळेला मात्र अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय वाईट जास्त बाहेर, कारण अटॅक होतोय त्यामुळे थोडंसं लांब ठेवायचं होतं पण त्या बॉलला सोडून दिलंय. 296 चौकार तर 161 षटकार आतापर्यंत संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलेत. ऑन साइडला ऑन ड्राय करण्यात आला. वाईड लॉंग ऑन कडे, फिल्डर आहे डीप मध्ये. पहिली धाव सहजरित्या, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला जरूर आहे कारण डबलचा प्रयत्न झाला नाही आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना ती 33.
33 धावा. पहिल्या 5 बॉलमध्ये 17 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आज संपूर्ण आपल्याला 12च्या 12 संघ जे पाहायला मिळाले ते 40+ असतील. आज सनसेट सूर्य अस्ताला चाललेला आपल्या डोळ्यांना सध्या तो दिसत नाही, पण आमच्या कॅमेरामॅनने त्याच्या लेन्समध्ये टिपलाय. हॅट्स ऑफ टू यू सूरज फराड, संस्कार, भावेश ही आमची संपूर्ण कॅमेरामॅनची टीम आहे. बॅकफूट लेवलला स्लाइस केला बॉलला, कव्हर पॉइंटला बॉल, फिल्डर आहेत रेवंत त्या ठिकाणी. डबलचा कॉल आहे, 2 धावा मिळतील. डीप बाउंड्री आझाद मैदानाची आणि तिचा फायदा फलंदाजाने उचललाय. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा, 2 विकेटचं नुकसान. मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाचा आत येणार नाही. पाण्याचं जर सेवन करायचं असेल तर तिथून पाणी घ्या, पण जास्त वेळ घेऊ नका. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटकं टाकलेले चिडून पुढच्या 5 मिनिटांमध्ये आणि 1 षटक तुम्हाला टाकायचं जे असेल. चौथं, प्रत्येक टीमला सूचना असेल पहिल्या 20 मिनिटांचा आत तुम्हाला टाकायचे आहेत 4 षटकं. मोहिली टीमला विनंती आहे तुम्ही देखील तयार राहा, कारण दिवा संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये उपस्थित असेल. देवीचा पाडा आणि देवीचा पाड्याच्या विरुद्ध संघ खेळणारे गुळवली या दोन्ही संघांना विनंती वेळेवरती उपस्थित राहा. दहिसर माताडी तुम्हाला वेळेवरती उपस्थित राहायचे. वाकण साबे अंतारली निर्जे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात, जो संघ उशिराने उपस्थित राहील त्याला 2 रनची पॅनल्टी आहे. जास्त उशीर केला तर बॉलची पॅनल्टी असेल. महत्वपूर्ण सूचना असेल या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या आजच्या पोल मधल्या सर्व संघांना. देशपांडे सर बीजी शिर्केचे जनरल मॅनेजर आहेत, त्यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय, ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट.in. त्याचबरोबरीने या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आदरणीय उद्योगपती चेअरमॅन SBM इंग्लिश डे स्कूल आणि त्याचबरोबर मनस्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मच्छिंद्र शेठ पाटील. आमची मोहिलीचे काही खेळाडू नुकतीच ज्यांची उपस्थिती, कारण मोहिली संघाला मी याबाबत नेहमीच मानतो, कारण बराच दूरवरचा प्रवास करून ते डोंबिवली विभागामध्ये आपल्या येतात. या असोसिएशनचे ते देखील घटक आहेत, पण प्रत्येक स्पर्धेमध्ये ते वेळेवरती उपस्थित असतात. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूयात आपण. 35 धावा, 2 विकेट पडले, 3 षटकांचा खेळ संपलाय. जर तुम्हाला फ्लड लाईट्स विद्युत प्रकाश हवा असेल तर जरूर सिग्नल करा, लगेचच आम्ही ऑन करू. बॅटिंग करणारी टीम एकच मिनिट, एक हायलोजन वरती थोडस काम चालू आहे. मॅच कंटिन्यू करा, कधी 2 मिनिटांनंतर आम्ही फ्लड लाईट्स ऑन करत आहोत. 35 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, फुल करायचा होता, बॉल निघाला शॉर्ट थर्ड कडे. ऑन साइडला मारायचा होता, पण यावेळेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला शॉर्ट थर्ड कडे. एज होती. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 36 धावा धावफलकावरती. राजू यांच्याकडून पुन्हा पारितोषिकामध्ये वाढ होते. प्रत्येक विकेटला 2000 दिले जातील. सुभाष पाटील यांना ऑलरेडी 4000 जमा केले होते त्यांनी, आता पुन्हा 4 दिलेत. 8000 जमा आहेत. सॉरी 4 जमा आहेत. अपील या वेळेला मात्र इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर होता. बॅट्समॅन अंपायरने लगेचच जेव्हा अपील केली उत्तर दिलं होतं गोलंदाजाला. सिंगल मिळते लेग बायची आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती. साडे 37 धावा. पुन्हा ऑन साइडला टर्न करायचा. हाईट फॅक्टर, येस, भरपूर हाईट होती या बॉलमध्ये. बाउन्स होता, पडला बरोबर थाईजला, अगदी मांडीवरती आणि कमरेच्या जवळपास बॉल लागत असताना पाहायला मिळाला. बॅट्समन सेफ आहे. हे दोघेही बंधू आपल्याला पाहायला मिळतात, सुभाष विलास, आणि महत्वपूर्ण जबाबदारी दोघांशी. 40+ शिडोन संघामध्ये एक गोलंदाजी करतोय, एक यस्टॅनचा मागे उभा आहे, आणि या दोघांकडे जर बॉल येत राहिला तर मोठी देसाईला डोकेदुखी असेल, कारण ते असतील डॉट बॉल. आणि या दोन्ही फलंदाजांना सध्या तरी या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यासाठी चान्स दिली नाही. चांगली बॉलिंग केली आहे ती सुभाष पाटील यांनी. आतापर्यंत 9 बॉलमध्ये अवघ्या 7च धावा त्यांनी खर्च केल्यात. एक विकेट देखील काढली आहे. स्ट्रेट बॅट व्ही शेप मध्ये उचललाय आणि बॉल लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी सीमा पार. SBM षटकार.
चा बॅट मधून वन मबी गेट. 43 162वा षटकार आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमधला. 43वा धावा फलकावरती या षटकातील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 2 विकेट पडलेले आहेत आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय सुभाष. पुढे आला लो फुल टॉसला अटेम्प्ट केलं स्ट्रेट बॅटने. लॉंग ऑन कडे बॉल आहे. फिल्डर त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यावरती कव्हर करून थ्रो करतात. 2 धावा सहजरित्या मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाईल. स्कोमॉज ऑन 45. 45 धावा फलकावरती आहेत. 11.74 चं करंट रन रेट आहे आणि जे हेल्दी आहे सध्या पाहता. प्रोजेक्टेड स्कोर देखील आपल्याला जवळपास दाखवत होता 60च्या. 18ला दीपक नॉट आउट आहे. विकास 12ला नॉट आउट आहे आणि मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई 45. 45 ऑन साइडला विथ द टर्न उचललाय बॉलला आणि आता बॉल डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक मोठा फटका. बुलंदी पॉवरफुल हिट आलेला षटकार. 50 अप. 51 धावा. 2 विकेटचं नुकसान. 4 षटकांचा खेळ संपला. मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई. पर 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकलेले आहेत. थँक्यू सो मच त्याबद्दल टीम शिरडून. पुढचं षटक देखील तुम्हाला 5 मिनिटांच्या आत कंप्लीट करायचं आहे. वेळेचं बंधन आहे त्यामुळे या सूचना प्रत्येक डावामध्ये तुम्हाला केल्या जातील. काय फटका आलाय शेवटचा. विथ द टर्न बॉलला उचललं आणि थेट पाठवून दिले डीप स्क्वेअर लेगला. जबरदस्त खेळ आतापर्यंत आपण दीपक पाटील आणि त्याचबरोबर विकास देवकर या दोन्ही फलंदाजांकडून बघितलाय. जवळपास सेकंड विकेट पडली होती ती 6 या आकड्यावरती. 13 बॉल मध्ये 37 धावांची आतापर्यंतची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये. आक्रमक खेळ दोघांनी केला. 2 विकेट नंतर लास्ट ओव्हरला होते सुरुवात आणि गोलंदाज आलेले आहेत. नवनाथ पाटील. स्लॉगर पहिला बॉल. ओहो शॉट ऑफ लेंथ होता. ऑफ स्टंपचा फार बॅट. अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय वाईडने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 52. 52 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आता 22 आपल्याला 65 दाखवतोय. त्याचं प्रमुख कारण करंट रन रेट जे सध्या हेल्दी आणि ते 13च आहे. नवनाथ फ्लाय स्लिप. बॉल एड्स घेऊन आपण बघितलं फ्लाय स्लिप मध्ये. थर्ड मॅन कव्हर करतोय. मिळत असताना एक धाव. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे. ती टोटल 53. 53 धावा फलकावरती. मोठी देसाई थोडी लेट आले पण थेट धावा बनवते. यजमान खेळत असताना शिडूल संघाला आपण पाहतोय होम ग्राउंडचं त्यांच्याकडे बेनिफिट जरूर असेल. मात्र धावसंख्येची गती आहे कारण 2 विकेट नंतर तिसरी विकेट आली नाही आणि दीपक आणि विकासने जबरदस्त खेळ केलाय. 2 ओव्हरमध्ये 16 धावा होत्या. त्यानंतर आक्रमण केलं. थर्ड ओव्हरमध्ये 19. फोर्थ ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. 35 धावा 2 षटकांमध्ये आल्यात मागच्या. ओहो स्लॉट मध्ये दिला होता पण यावेळेला मिस टायमिंग. ओहो दोन्ही फिल्डर लॉंग ऑन थांबलाय. लॉंग ऑफ थांबलाय. बॉलला पडू दिलं. पहिल्या बाउन्स वरती कव्हर केलंय. जीवनदान मिळतंय दीपकला. त्याच्याही डोक्यावरती हात गेला होता कारण बॉल स्लॉट मध्ये होता. तो बाहेर कसा गेला नाही हा त्याला प्रश्न पडलाय. दुसऱ्या बाजूने प्रेक्षकांना शिडूनचा हा प्रश्न पडलाय की रामनाथ आणि त्याचबरोबर लॉंग ऑनला असलेले सुभाष यांनी अटेम्प्ट का केलं नाही कॅचसाठी. संचित दुसऱ्या बाजूने चिंतेत आहे. पप्पा काय करतात. ओहो असे बॉल देणार तर ते कसे राहतील मैदानाचा आत. प्रचंड ताकदीचा वापर. बॉल लॉंग ऑनला सीमा पार. एचबीएम षटकार.
61 61 धावा 320च्या स्ट्राईक रेटने जबरदस्त खेळ. 10 बॉल 32 धावा संख्येची वादळी खेळ आतापर्यंत केली आहे दीपक पाटीलने. 61 61 धावा. फुल लेंथ आहे. कार्पेट ड्राइव्ह आहे. लॉंग ऑफ कडे रामनाथ आहेत मागे. फर्स्ट रन कंप्लीट. थोडंसं फंबल झाले. 2 धावा मिळतील त्यामध्ये. 2च्या सायन धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमॉझॉन 63 63 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल अजूनही बाकी. 63 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दीपक 11 बॉल 34 धावा बनवल्यात आतापर्यंत. जबाबदारी घेतली आहे आणि त्या जबाबदारीने सध्या तरी त्याच्या टीम साठी धावून तो आलाय. पिकअप शॉट लॉंग ऑन द फील्डर सुभाष. चांगली फिल्डिंग कॅच जरी पकडू शकला नाही. थ्रो कव्हर करता आला नाही. गोलंदाज आला. विकेट किपर करेल तोपर्यंत 2 धावा. स्कोमॉझॉन 65 65 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना मुक्ता डेव्हलपर जौनुमान मोठी देसाई. शेवटचा एक बॉल बाकी आहे. काय पार्टनरशिप रंगली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. 51 धावांची पार्टनरशिप. डाऊन दिले. खराब बॉल. एलिव्हेशन तितकंसं नाही पण जितकं हवं होतं तितकं जरूर मिळालंय. षटकार नाही पण या वेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर सेकंड बाउन्स वरती गेलाय. डिफाईन लेगला फिनिशिंग टच शेवटच्या बॉल वरती आलाय. एचबीएम चौकार. 13 बॉल 40 धावा आल्या दीपकचा बॅट मधून. मोठी देसाईचा डाव संपला जिथे बनलेला आहेत 69 धावा आणि शिरोडला बनवायच्या स्वतःच्या आझाद मैदानावरती होम ग्राउंड वरती. त्या म्हणजेच 70 धावा. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बीजी शिर्केचे जनरल मॅनेजर आदरणीय देशपांडे सर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकाच्या निमित्ताने साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक मनस्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर एसबीएम इंग्लिश डे स्कूलचे चेअरमन मच्छिंद्र शेठ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण देशपांडे सरांचा यथोचित सन्मान करावा. देशपांडे सर यानंतर मोहिली आणि दिवामध्ये मॅच आहे पण दिवा संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार नाही. मोहिली संघाला आपण नेक्स्ट मॅच मध्ये लगेचच पाहणार आहोत. म्हणजे या मॅचचा विनर मोठी देसाई अथवा शिरडोन मध्ये जो विजय होईल त्यांना मोहिली संघाच्या विरुद्ध लगेचच पुढच्या मॅच मध्ये खेळावं लागेल. महत्त्वपूर्ण सूचना असेल. आणि या लॉट्स मध्ये आजचे जे संघ खेळतात डी पोलचे पुढचे देवीचा पाडा आणि देवीचा पाडा संघाच्या विरुद्ध खेळणारा संघ गोळवली. या मॅच नंतर तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. गोळवली आणि देवीचा पाडा लक्षात घ्या. दहीसर आणि त्याचबरोबर मातर्डी यांनाही लक्षात घ्यायचे. दिवा संघ या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये येणार नाही त्यामुळे एक मॅच कमी होईल. वेळेवरती उपस्थित राहा. नारोलीचे नामवंत प्लेयर राजूदादा काटे यांचं आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. गिर्यारोहक प्रसिद्ध देवीचा पाड्याचे आपले प्रदीप दादा मात्रे रौनक मात्रे आणि आमचे प्रसिद्ध ड्रोन ऑपरेटर ड्रोन पायलट अँडी अरविंदजी मात्रे यांचं आगमन झालंय. आपले सहर्ष स्वागत. आज मोठ्या संख्येने प्रत्येक गावातील दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. हे 40+ मास्टर्स आहेत ज्यांनी प्रत्येक गावासाठी एक काळ गाजवलाय आणि आज एक क्रिकेट डेव्हलप होत असताना 40+ फॉर्मॅटमध्ये ज्यांचा खेळ खरं तर आपल्याला रेग्युलर क्रिकेटमध्ये पाहता आला नाही पण त्यांना आपण पुन्हा एकदा पाहतो. जसं लेजंड्स कपमध्ये आपण प्रत्येक देशाच्या
स्टार प्लेयर पाहायला मिळतात. डी.वाय. पाटील वरती नुकतेच आपल्याला काही मॅचेस पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये सचिन सर खेळत होते, युवराज सिंग खेळत होता, इरफान पठाण देखील खेळत होता. सो पहिली मॅच आणि पहिली इनिंग नुकतीच पार पडली आहे. 70चं टार्गेट ठेवलं शिरडोन टीम. ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा. आणि आज नितीनजी कान सर यांचं आगमन होतं या स्पर्धेमध्ये. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि आता मात्र परिवर्तन आपण करूयात. या युगात भिवंडीचा आवाज. फार कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी छाप सोडली आहे आणि गेले 11 दिवस केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषकामध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला, आमचे परममित्र वैसब सरवली भिवंडी. ऐकूयात विशालजी पाटील यांना. थँक्यू. षटकारांसाठी या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ उद्योगपती मच्छिंद्र शेठ पाटील यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. आणि आता असे फटके आले तरच 70 बनतील. सुभाष शेठ पाटील यांच्या बॅटिंगसाठी प्रत्येक षटकाला आमचे राजू शेठ यांच्याकडून 1000. एक विकेटला 1000 ऑलरेडी जमा आहेत. 1000. नमस्कार, तुम्हा सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जय गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025चा हा तरार तुम्ही पाहतायत. आणि खऱ्या अर्थानं पाकले गेले आमचा आधारस्तंभ सन्माननीय मच्छिंद्र शेठ पाटील साहेबांचा मी आवर्जून उल्लेख करेन, ज्यांचं फार मोठे योगदान या स्पर्धेमागे आम्हाला लाभलं. आणि आजच्या रजनीला आपण सुरुवात करीत आहोत. आणि जी लढत सध्या सगळीला सुरू आहे टीम मोठी देसाई आणि त्यांचा अगेन्स्ट टीम शिरडोन यजमान संघ खेळतो. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स इथे बनवण्यात आला. एकूण 70 बनवण्यात आला आणि 70 धावांचं लक्ष इथे सेट केलंय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर विलास पाटील आणि त्यांचा समवेत रामनाथ म्हात्रे. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर MTC ओमसाई MTC मॉडर्न टेनिस क्रिकेट वाहिनी या वाहिनीच्या माध्यमातून ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे यूट्यूबवरती. आवर्जून सांगेन जेही प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सध्या सगळीला पाहतात ऐकतात, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. एक चांगली बाकीने आणि भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण MTCच्या या स्पर्धेच्या वतीने पाहत आहोत. सेकंड इनिंगला सुरुवात. फर्स्ट बॉलर ज्ञानेश्वर. पहिलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं. अतिरिक्त बाउन्स दरम्यान इथे पाहायला मिळाला, कारण जितका बाउन्स खऱ्या अर्थानं एक्सपेक्ट केला होता थोडेसे वाकले देखील होते बॅटर, बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आला नाही. डॉट बॉलने सुरुवात इथे करत असताना बॉलर ज्ञानेश्वर या फर्स्ट ओव्हरमध्ये. मग काय एकंदरीत 70 चेस करायचं म्हणजे बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला 14 रन पर ओव्हर बनवायचं. यावेळेस बॅकफुटवरती जात असताना स्क्वेअर कटचा फटका इनफिल्डला क्लिअर केला. आता पॉइंटचे फिल्डर पाठलाग करतात आणि अखेरीस बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पकला चौकार 4. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटक टाकायचे आहेत. एकंदरीत मागील चेंडूवरती जर आपण पाकलं फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू होती, बट बॉल जिंकला, फिल्डर हरले. पहिला चौकार इथे येतो. धावफलकाच्या 4 वरती 70 करायचा, जो उल्लेख मी केला की बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला 14 रन पर ओव्हर करायचं. आणि ही गोष्ट माहिती असताना ॲज अ बॅटर तुमचं फोकस क्लिअर आहे, इंटेन्शन क्लिअर आहे की मैदानाच्या मध्ये जायचं आणि आक्रमकरित्या खेळायचं. आणि हाच तर फायदा असतो सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करण्याचा. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॉलला चेस केलं होतं, वाईड ऑफ ऑफ स्टंप हा बॉल टाकलाय. लाईन चांगली आहे, येतोय डॉट. आणि चांगला प्लॅन मी म्हणेन ॲज अ बॉलर, कारण फिल्डिंग साईडला देखील ठाऊक आहे की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण 69 बनवला. अगोदरच एक चांगलं टोटल उभं केलं, त्यामध्ये एक डॉट बॉलचं महत्त्व देखील जास्त आहे. दॅट्स वाय बॅटरच्या रीच पासून आर्क पासून दूर ठेवण्याचे प्रयत्न होतात. फुल लेंथ बॅटचे कडा, शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल. मग एका धावेने जास्त काही फरक या मॅच मध्ये टीम मोठी देसाईला पडणार नाहीये. तर जो उल्लेख जस्ट मी केला की 69
पहिल्या सत्रामध्ये बनवला 70 धावा, 5 ओव्हरची मॅच, कोणताही फॉर्मॅट उचलून पहा, इट्स मॅच विनिंग टोटल. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं इव्हिनिंग सेशन, अंधार पूर्णपणे आता झालेला देखील नाही आहे आणि अशा सत्रामध्ये बॉल देखील इझिली ट्रॅव्हल होत नसतो. स्पेशली आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 70 चेस करायचं. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅट्स अगदी टोलाच लागला, प्रॉपर लिमिट ऑफ द बॅट स्ट्रोक नाही आहे, लॉंग ऑनचे फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. जे मी म्हटलं की सिंगल आणि डबलने जास्त फरक पडणार नाही आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये बघा एक गोष्ट नेहमीच महत्त्वाची राखली की अकॉर्डिंग टू सिच्युएशन, ज्याप्रमाणे परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला खेळ करता आला पाहिजे, परिस्थितीनुसार तुम्हाला स्वतःला ढालता आलं पाहिजे. आणि सध्याच्या घडीला परिस्थिती ही आहे की मोठे फटके खेळायचे आहेत. बॅटर्सला फुल लेंथ अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, डॉट बॉल दरम्यान इथे येतोय आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ देखील इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर टीम शिरडोन आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव फलक आहे 6 आणि कोणत्याही प्रकारे विकेट इथे गमावली नाही. कंपॅरिझन जर आपण केले तर पहिल्या सत्रामध्ये जेव्हा फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालं होतं तेव्हा 10 धावा बनवला होता, 1 धक्का लागला होता मोठी देसाई टीमला. बट त्यात कंपॅरिझनमध्ये सेकंड इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर 6 धावा धाव फलकावरती आहेत, 7 धावा आहेत आणि कोणत्या प्रकारे धक्का इथे लागला नाही. टीव्ही स्क्रीनवरती चंद्र आपल्याला पाहायला मिळतं, बट चंद्रासारखं आता इथे चमकायचं बॅटर्सला, कारण हे कार्य जर इथे साध्य नाही होऊ शकलं. नेक्स्ट मॅच मध्ये रेग्युलर नुसार आपण आजचे लॉट्स खेळवणार आहोत. गोळवली 40+ आणि देवीचा फाळा 40+, या दोन्ही संघांचा कॅप्टन्सला विनंती असेल टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. बिकॉज नेक्स्ट मॅच मोहिली आणि दिवामध्ये होती. दिवा संघ काही कारणास्तव उपस्थित राहिला नाही, त्यामुळे मोहिली संघाला बाय देण्यात आलेली आहे. पण त्यानंतरचा जो सामना डी पोल मधला देवीचा पाडा आणि गोळवली दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी लगेचच रिपोर्ट करा प्लीज. ऑलरेडी 1 इनिंग झालेली आहे. देवीचा पाडाचे कॅप्टन याकडे उपस्थित आहेत. गोळवली टीमचा कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी तुम्ही रिपोर्ट करा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालं, 7 धावा धाव फलकावरती आहेत. सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल दरम्यान ते येतोय. सत्यवान या सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करतायत. डॉट बॉलने त्यांनी ते सुरुवात केली. HBM इंग्लिश स्कूल चे चेअरमन सन्माननीय मच्छिंद्र शेठ पाटील साहेबांचं फार मोठं योगदान, आधारस्तंभ या स्पर्धेचे. फुल टॉस होता, ड्राईव्ह करत असताना बॉल दरम्यान निघून गेला बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. HBM चौकार. की परिस्थितीनुसार स्वतःला ढालणं आणि खेळणं. पाहायला गेलं तर एक गोष्ट नेहमीच राहिली, ऑनेस्टली मला सांगावंसं देखील वाटतं की मैदानाचा बाहेरनं या गोष्टी बोलणं फार सोपं आहे, पण मैदानाच्या आतमध्ये त्या परिस्थितीमध्ये त्या प्रेशरला हँडल करून ते करणं फार अवघड आहे. बट ते अवघड कार्य साध्य करावं लागेल, कारण नॉकआउट मॅच जिंकाल तर पुढे, हरलात तर घरी. फुल लेंथ वाईड ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर टाकलाय. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. एक डॉट बॉल देखील या मॅच मध्ये टीम मोठी देसाईला विजयाच्या दिशेने घेऊन चालला. मुक्ता डेव्हलपर्स या नावाने ते खेळतात. डॉट बॉल इथे येतोय आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला 11 धावा धाव फलकावरती आहेत. आस्किंग रन रेट आता वेगाने पुढे चालला. पुढचा बॉल एवढा स्टेप आउट देखील झालं. स्क्वेअर कटचा फटका, गॅप मध्ये फटका, आउटफील्ड फास्ट. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. आणखीन एक HBM चौकार. असेच फटके हवे आहेत, कारण रिक्वायर रेट वेगाने पुढे चालला, त्याला कंट्रोल करण्यासाठी आता इथे असे फटके येणं आवश्यक. चौकार येतोय. धावफलक आता 15 वरती आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 चेंडू आणखी शिल्लक असेल या सेकंड ओव्हरमध्ये. 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. लक्ष जर आपण पाहिलं 70 धावांचा मोठा चेज
इथे सुबता यजमान संघाला इथे कंप्लीट करायचा. शिरडोन संघ बॅटिंग करतोय. पुढचा बॉल आता देखील स्टेप आउट झाले आणि आता देखील स्टेप आउट झाल्यानंतर स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला. मोस्ट ऑफ आपण जर क्रिकेटचे बेसिक्स पाहिले तर स्क्वेअर कट हा फटका या ॲज अ बॅटर तुम्हाला बॅकफूटवरती बॉडी वेट ट्रान्सफर करून खेळावा लागतो. बट कधी कधी बघा टेनिस बॉल क्रिकेट यासाठी तर ओळखलं जातं अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक्स. या गोष्टी आपण पाहिल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बघा मोस्ट ऑफ जर क्रिकेटिंग मॅन्युअल आपण उचलून पाहिलं तर पुलचा फटका ज्याचा आपण उल्लेख करतो तो बॅकफूटवरनं खेळला जातो. बट आपण टेनिस बॉल क्रिकेटवरनं फ्रंट फूटवरनं पूल पाहतो. फुल लेंथ होता. दरम्यान काऊ कॉर्नरचे फिल्डर लॉंग ऑन पर्यंत आले. त्याने अखेरीस प्रयत्न सुरू आहेत आणि इथे पहा अजून देखील प्रयत्न सुरू आहेत आणि फायनली बॉल आता फील्ड झालाय. थ्रो येतोय तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. या चेंडूवरती रन्स 3 धावा मिळतील. 3 धावांचा मधीर धावफलक आता जाऊन पोहोचला 19 वरती आणि खेळ समाप्त. 2 ओव्हरचा करेस 19 धावा धावफलकावरती. रिमेनिंग खेळ बाकी आहे येत्या 3 षटकांचा आणि 3 षटकांमध्ये करायचं 51 धावांची आवश्यकता. सामना अजून देखील पूर्णपणे संपलेला नाहीये. बट सांगण्यासारखी ही देखील गोष्ट राखली ना की जो उल्लेख या आधीही मी केला की या क्लायमॅटमध्ये मोठे फटके इझिली येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 70 धावा चेस करायच्या 5 ओव्हरमध्ये आणि जी वेळ झालेली आहे 8 मिनिटांमध्ये 2 षटके समाप्त झालेले आहेत. त्याची देखील माहिती मी पोहोचवतो. 18 चेंडू शिल्लक 51 अडकिंग करायचं म्हणजे आता आस्किंग रन रेट 17 रन पर ओव्हर बनवायचं आहेत. म्हणजे प्रत्येकी षटकामागे 2 ते 3 मोठे फटके येणं ही गोष्ट महत्त्वाची राखली. आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो SBM इंग्लिश स्कूलचे चेअरमॅन आणि आमचा आधारस्तंभ मच्छिंद्र शेठ पाटील साहेबांचा उल्लेख करावासा वाटतो. कारण साहेबांचं मार्गदर्शन नेतृत्व आपल्याला या स्पर्धेमागे पाहायला मिळालं. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती शासक हे भव्य दिव्य पर्व तुम्ही आझाद क्रीडांगण शिरडोन या ऐतिहासिक क्रीडांगणावरती स्पर्धा आपण अनुभवतात. प्रत्येकी गोष्टीमध्ये क्वालिटी आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता आपल्याला पाहायला मिळत नाही. वेल ऑर्गनाइज वेल डिसिप्लिन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आज 40+ चे संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसतात. वयाच्या 40 नंतर सुद्धा मैदानाच्या मध्ये उतरून चांगला खेळ करण्याची जिद्द ठेवणारे एक खेळाडू आणि आतापर्यंत दोन्ही टीमचा चांगला खेळ आपण पाहिला. पण बाजी कोण मारेल हा प्रश्न बाकी आहे. 18 चेंडू शिल्लक आणि करायचा 51. थर्ड ओव्हर बॉलर ज्ञानेश्वर. टाइमर सुरू आहे. टीम मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई. 9 मिनिटं झाली. फुल लेंथ हा देखील बॅटचा टोवंडलाच लागला. लॉंग ऑल फोल्डर आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी परतणार नाही. बट होनेस्टली सांगावं असं वाटतं की सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये एक गोष्ट ॲज अ प्लेअर नेहमी लक्षात ठेवा की मॉरॅलिटीमध्ये इमॅजिनेशनमध्ये कधी राहू नका. प्रॅक्टिकली मैदानामध्ये काय करता येईल त्याचा विचार करा. कारण या खेळामध्ये ना बोलण्यापेक्षा करण्याला जास्त महत्त्व राखलं आणि सध्याचा घडी आता करून दाखवायचं आहे. 70चा चेस कंप्लीट करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी ते स्वतःला झोकावं लागेल. लॉफ्टेड फटका ऑन साईडला आणि बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. 6 षटकार. होता आणि हीच गोष्ट तर राखली की स्लॉट मध्ये रडार मध्ये रेंज मध्ये जर बॉल तुम्ही टाकाल तर तो अशा प्रकारे बाहेर जाईल. लाजवाब फटका. बॅटर विलास पाटील यांचा बॅटमधून हा षटकार इथे येतोय. एक काळ शिरडोनचं क्रिकेट गाजवलं. आजही 40+ क्रिकेट ते गाजवतात. चांगला फटका आला. धावफलक 26. नेक्स्ट बॉल वाईड यॉर्कर चॉप केला. शॉर्ट थर्डला फिल्डर येतात. मिसफील्ड झाली आणि मिसफील्ड झाली म्हणजे बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. SBM 4 आणखीन एक चौकार. चांगली संगीत आमचे डीजे मास्टर देखील ऐकवतात. कारण मला नेहमी आवर्जून सांगावंसं वाटतं की मराठी माणसाला जर ताठ मानेने जगणं जर कोणी शिकवलं तर ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि संकटकाळी माघार न घेता लढणं जर आपल्याला कोणी शिकवलं तर ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
महाराजांना देखील त्रिवार मानाचा मुजरा. आणि या मॅच मध्ये देखील ना माघार न घेता लढणं स्वीकारायचं टीम शेडोनला. प्रयत्न सुरू आहेत, षटकार देखील आला, चौकार देखील आला, धावपळ करतात 30 वरती, कारण ॲज अ होम टीम सर्वांच्या नजरा आपल्याकडे असतात. कारण यजमान संघ असताना, स्वतःच्याच गावच्या क्रीडांगणावरती खेळत असताना आपल्याकडनं अपेक्षा देखील तितक्या जास्त असतात. आणि क्रॉस लाईन खेळायचं होतं, अपील झाली, अपील सुरू आहे. लाऊड शाउट, बट अंपायर सहमत नाही आहेत. जवळजवळ 6 खेळाडू अपील करत होते. स्क्वेअर लेग अंपायरकडे देखील पाकलं, मुख्य पंचांकडे देखील पाकलं, पण निर्णय एकच, नॉट आउट. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. ऍक्शन रिप्ले एकंदरीत पाहूया, कारण ज्याप्रमाणे 38 सर्कलमध्ये जितके खेळाडू सर्वच अपील करत होते, एकंदरीत क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि थाईज वरती हा बॉल लागला होता. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील बघा बॉलच्या लाईन मध्ये येत नाहीयेत. अगदी याआधी आपण पाहिलं की लाईन मिस केली, त्यात नंतर आता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. कारण बघा स्पेशली ॲज अ बॅटर तुम्हाला मोठे फटके खेळण्याकरिता मॅटर काय करतं, हँड आय कोऑर्डिनेशन, लाईन पिक करणं, प्रॉपर शॉट सिलेक्शन, हे जे बेसिक्स आहेत ॲज अ बॅटर आपल्याला फॉलो करावे लागतात. पण त्या गोष्टींचा अभाव इथे आता आपल्याला पाहायला मिळतोय. मग आपण क्रिकेटमध्ये सांगत असतो की क्रिकेटच्या खेळामध्ये मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि नाही मानलं तर जिंकलेला बाजी देखील तुम्ही गमावता. विश्वास दाखवावा लागतो स्वतःवरती. आणि हेच राहिलं, या जगामध्ये तुमच्यावरती कोणी विश्वास नाही दाखवला तरी चालेल, पण तुमचा विश्वास तुमच्यावरती असला पाहिजे. आणि टीम मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई टायमर सुरू आहे मित्रांनो, त्याकडे देखील लक्ष असू द्या. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 ओव्हर टाकायचे आहेत. 20 से 21 जरी झाली तरी सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. आता स्टेप आउट झालेत, इनफिल्डला क्लिअर केलं, ऑन दी अप खेळलेत, बॅकवर्ड पॉइंटला आता फिल्डर धावतायत आणि अखेरेस फिल्डर आणि बॉलच्या या रेस मध्ये बॉल जिंकला, फिल्डर हरलेत. HBM चौकार जो आवश्यक होता, येणं गरजेचं होतं आणि ते आलाय फटका. बॅटर विलास पाटीलचा बॅट मध्ये हा चौकार. आणि दुसऱ्या बाजूला टीम देवीचा पाडा. बिभीषणजी पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आम्ही टॉस करत आहोत. कॉल असेल गोळवलीचा कॅप्टनचा. इट इज अ कॉल अँड इट इज हेड. सो टॉस जिंकलाय तो गोळवलीचा कॅप्टनने. मी आदरणीय बिभीषणजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण मंचाशी संपर्क साधा. प्रदीप दादा कॅप्टनने या टॉस जिंकला. विनोद दादा काय म्हणशील इथे आल्यानंतर आझाद मैदानावरती 40+ फॉर्मॅट मधील बऱ्याचशा आय थिंक 24 टीम खेळतात या स्पर्धेमध्ये. काय म्हणशील ज्या 24 संघांमध्ये तुमचाही नंबर लागलाय? तसे आम्ही लकी आहोत की आमची निवड इथे खेळण्यासाठी झाली आहे. तर बघूया आज 60+ स्कोअर करून समोरच्या संघाला टप देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आय थिंक टॉस जिंकून तुम्ही बॅटिंग करणार आहात. कोणाकडून अपेक्षा करतात की तुझ्या टीम मध्ये कोणकोणते असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडून तुला जास्तीत जास्त अपेक्षा आहे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना? नंदू, हनुमान, मंगेश यांच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत की ते उत्कृष्टरित्या बॅटिंग करतील आणि आपल्या संघासाठी चांगले योगदान देतील. या स्पर्धेमध्ये खरं तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला स्वीट बॉक्स देखील मनस्वी एंटरप्राइजेस यांच्याकडून दिला जातो. आकर्षक ट्रॉफीज. उद्या इथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 शेडोनच्या या स्पर्धेविषयी काय म्हणशील? आयोजन तर एकदम उत्कृष्ट झालेलं आहे, त्यामुळे जितक्या या आयोजकांचं अभिनंदन करू तेवढं थोडंच आहे. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. प्रदीप दादा टॉस तर गमावलेला आहे पण फिल्डिंग करायची आहे. टॉस तुझा असता, निर्णय काय असता? माझा जर टॉस असता तर कदाचित मी सुद्धा बॅटिंगच चॉईस केली असती. कारण नाईट मॅचेस आहेत तर कधी कधी काय होतं की चेसिंगला थोडंसं अवघड जातं. पण हरकत नाही, आली आता जे आलंय ते करायचंच आहे. महावितरणमध्ये आय थिंक जॉबला आहेस, क्रिकेट खेळतोस गेले कित्येक वर्ष. लास्टचा ट्रेक कुठे झाला? कारण एक प्रसिद्ध गिर्यारोहक म्हणून संपूर्ण डोंबिवलीकर तुला ओळखताच. लास्टचा ट्रेक कुठे झाला आणि कुठे सर केलेला आहेस?
आत्ताच रिसेंटली मी एक भीमाशंकर रेंजमध्ये पदरगड आहे तिथे शंकर आणि नंदी असे पिनॅकल्स आहेत. पिनॅकल्स म्हणजे सुळके. तर तिथे बरेच वर्ष तो एक रूट होता शंकर पिनॅकलचा, तो बंद होता. तर मी आता तो ओपन केला आहे. वा, शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सो टॉस मंडळी नुकताच पार पडला. देवीचा पाडा 40+ विरुद्ध गोळवलीने टॉस जिंकलाय आणि ते करणार आहेत बॅटिंग. असेल पुढच्या मॅचचा जरूर टॉस. मात्र वळ त्या मॅचकडे शिवण यजमान संघ खेळतो आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळत असताना मोठी दिसत आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 12-36 समीकरण या मॅच मध्ये उरलं आणि बॉलर तयार होतो दत्ता म्हात्रे या 4th ओव्हर मध्ये. 12-36 म्हणजे 18 रन बरोबर करायचे. फुल लेंथ डाऊन द ग्राउंड, बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफला फिल्डर. मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. पकला धक्का लागला आणि बॅटर बाद झालेत रामनाथ म्हात्रे. एक पारितोषिक आलंय शिरडोन आमच्या गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी रेग्युलर यांच्याकडून. 40+ संघ या मॅच मध्ये जिंकला तर त्यांना 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. अतिशय चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. कारण ज्यांचा आठवणींना उजाळा आपण देणारी स्पर्धा पाहत आहात स्वर्गीय रतनशेठ पाटील साहेब, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, बट त्यांचा आठवणींना उजाळा देणार, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आमचे आधारस्तंभ सन्माननीय मच्छिंद्रशेठ पाटील साहेबांचा आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या वतीनं. देवीचा पाडा संघाला विनंती असेल त्यांच्या खेळाडूंना, कॅप्टन तुम्हाला इन्व्हाइट करतात मंचाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा. टीम देवीचा पाडा 40+ सर्व खेळाडूंना सूचना असेल त्यांच्या कॅप्टन कडून. आणि त्याचबरोबर गोळवली 40+ देखील सूचना आहे. दोन्ही संघ तयार राहा मंचाच्या उजव्या बाजूला. पुढच्या सामन्याला लगेच सुरुवात होईल, जो असेल 5 ओव्हरचा सामना. टॉस जिंकला गोळवलीने, ते करणार आहेत बॅटिंग आणि देवीचा पाडाला करायचे फिल्डिंग. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा. फील्डर आहेत, बॉल फील्ड करतात आणि सिंगल मिळेल. धावफलक या सिंगल रन सामोतीने स्कोर करता 35. आणि आता असं वाटतंय की हे टार्गेट टीम शिरढोणच्या रीच पासून फार दूर गेलं, कारण चेंडू आता शिल्लक आहेत येणारे 9 आणि 9 मध्ये करायचं 35 धावा. कारण हे राहिलं की 5 ओव्हरची मॅच तुम्ही 70 धावा जर चेस करतात तर तुम्हाला पहिल्या षटकापासून रिक्वायर रेट मेंटेन करणं महत्वाचं होतं. हा फटका लाजवाब आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. HBM सिक्सर 6 षटकार. नाहीये. विलास पाटील खेळतात दमखम आहे या बॅटर मध्ये की या खराब परिस्थितीमधनं देखील यशाचा मार्ग ते आपल्या टीमला दाखवू शकतात. हा दमखम या बॅटर मध्ये आहे. मोठा फटका आला. 8 चेंडू शिल्लक, 8 मध्ये करायचं 29 धावा. सामना संपला नाहीये. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. डीप मध्ये आता मिड विकेटला फील्डर आहेत. बॉल फील्ड करतात. सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी आता परतलेत, वेगाने परतलेत आणि 2 धावा दरम्यान ते कंप्लीट केल्या जातील. म्हणजे चेंडू शिल्लक येते 7 मध्ये आता करायचं 27. 7 चेंडू शिल्लक आणि 27 धावांची आवश्यकता. बघा या चेंडूवरती मी म्हणेन की मस्ट मोठा फटका हवाच आहे. आणि या चेंडूवरती जर मोठा फटका नाही आला तर त्यात नंतर लास्ट ओव्हरमध्ये जर मे बी 25च्या आसपास किंवा 25-26 रन्स उडतात, चेस करणं फार अवघड. यावेळेस देखील बॉल एकदा चेस केलं होतं, बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, प्लस दिशा देखील खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बघा विलास पाटील यांची जर आपण बॅटिंग उचलून पाकली तर मोस्ट ऑफ ते फुटवर्कचा चांगला वापर करतात. कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण त्यांना या इनिंगमध्ये पाकले की स्टेप आउट होतात. अतिरिक्त रन धाव फलक आता पुढे जातो. आता यावेळेस स्कोर ऑफ द विकेट खेळायचं होतं. पॉइंटला फिल्डर. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट अँड फोर्थ अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप आणि खेळ समाप्त. दरम्यान इथे झाला 4 ओव्हरचा गॅरेज धाव फलक जाऊन पोहोचला 45. रिमेनिंग खेळ येत्या 6 चेंडूंचा आणि 6 मध्ये करायचं 25 धावा.
आपले नेहमीच मोहिली संघ जेव्हा जेव्हा आपल्याला मैदानात साथ पाहायला मिळतो दादांची उपस्थिती असते त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि त्याचबरोबर मोहिलीच्या कॅप्टनला विनंती असेल फक्त आपण मंचाशी संपर्क साधा. मोहिलीचं कॅप्टन आणि इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये करायचं 25 धावा. 6-25 समीकरण या मॅच मध्ये उरलं. कॅल्क्युलेशन नुसार विचार केला तर अजून देखील सामना संपला नाहीये. बट होनेस्टली सांगायचं झालं तर 6 मध्ये 25 बनवणं फार अवघड कार्य आहे. पण ते अवघड कार्य आज साध्य करून दाखवायचं आहे. होऊ देखील शकतं बट चान्सेस फार कमी आहेत. शक्यता फार कमी आहेत. 6-25 लास्ट ओव्हर ऑफ दिस मॅच. चला फिल्डिंग सेट करा टीम मोठी देसाई. फिल्डिंग सेट करा लवकर. घेत आहे टीम मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई. फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर आणि या अंतिम षटकाला सुरुवात करा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये करा 25 धावा. 6-25 समीकरण या मॅच मध्ये उरलंय. इथनं देखील पलटवार होऊ शकतोय का? सहा 25 बॉलर तयार होता सुभाष या अंतिम षटकामध्ये आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर विलास पाटील असेल. आतापर्यंत विलासने भरपूर चांगली बॅटिंग केली बट एकंदरीत प्रश्न हा देखील बाकी आहे की त्यांनी ज्या रन्स आतापर्यंत बनवलेल्या आहेत त्या विनिंग कॉज मध्ये येतील का? इंडिव्हिज्युअल इथे खेळतात. 37 वरती नॉट आउट आहेत. चला वेळ जास्त होतो टीम मोठी देसाई. सुरुवात करा आता या अंतिम षटकाला. 6-25 च इक्वेशन बाकी आहे. जी चर्चा आपण केली जो उल्लेख आपण केला की बनवल्या जाऊ शकतात बट रेअरलीच बनतात. लप्ता मोद विकेट. पगलास बॉल वाईड यॉर्कर टाकायचा होता आणि परफेक्ट एक्झिक्युशन आहे कारण डॉट बॉलने सुरुवात या अंतिम षटकाची. म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक आणि आता 5 मध्ये करायचं 25 धावा. आणि बघा एक एक डॉट बॉल देखील या मॅच मध्ये आता टीम मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चालला. लीडिंग एज बॉल अवे मध्ये विकेट कीपर डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. एक चांगली इनिंग खेळल्यानंतर विलास पाटील झाले बाद आणि धक्का लागला. हा दुसरा. पाटील मैदानात हातामध्ये येतात. क्रमांक 3 वरती क्रमांक 4 वरती माफी सुद्धा 2 धक्के लागलेत. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये आता 25 करायचे आहेत. आणि जे मी म्हटलं होतं की जेव्हा 70 धाव्यांचा चेज आहे तेव्हा तो तुम्हाला अगदी फर्स्ट ओव्हर पासून रिक्वायर रेट मेंटेन करणं ही गोष्ट मॅटर करत होती बट ते झाले नाही. आणि एक गोष्ट ही देखील राखली की एका एंडनेच रन्स आला. विलास पाटील यांनी 37 बनवला बट त्यांना तितकीशी चांगली साथ देखील नाही मिळाली. ती देखील एक गोष्ट आहे. 4-25 पुल करायचं होतं बट दिशा आता खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल म्हणजे 4 चेंडू शिल्लक 4 मध्ये करायचा 24 धावा. 4-24 समीकरण या मॅच मध्ये उरलं बट आझाद मैदान शिरडोन जर आपण पाकले क्रीडांगण बाउंड्री लाईन्स देखील लांब आहेत आणि जेव्हा बाउंड्री लाईन्स डीप असतात तेव्हा मोठे फटके खेळणं इतकं इझी नसतं. 4 मध्ये 24 आता देखील फर्स्ट ऑफ ऑल जर आपण पाहिलं तर फ्रंट फूट वरती कमी झाले. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला पण आता देखील दिशा खराब. आणखीन एक अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये आता 23 करायचं.
4 मध्ये आता 23 करायचं आहेत. 4 चेंडू शिल्लक, 23 धावांची आवश्यकता. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मॅच मध्ये अजून देखील काही बाकी आहे का, कारण आता इक्वेशन असं झालेलं आहे जे चेज होऊ शकतं. 40+ क्रिकेट आहे, बट कल्याण डोंबिवलीचं 40+ क्रिकेट देखील आपण पाहिलं की एक्सप्लोजिव्ह बॅटिंग होते. अक्रॉस लँकिलाचा प्रयत्न येतोय डॉट, आणि या डॉट बॉलने हे सुनिश्चित केलं की मध्ये आता विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला टीम मोठी देसाई इथे पाहायला मिळेल, कारण चेंडू शिल्लक येते 3 आणि 3 मध्ये करायचं 23 धावा. 3-23 समीकरण उरलं. चला वेळ जास्त घेऊ नका. यावेळेस पंच करत असताना गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला फिल्डर पाठला करतात आणि अखेरीस ते बॉल फील्ड देखील केला जातो. कारण जो बाउंड्री लाईनचा मी उल्लेख केला की बाउंड्री लाईन्स लांब आहेत, दॅट्स वाय बाउंड्री ॲज अ बॅटर बाउंड्री स्ट्रोक खेळणं किंवा मोठे फटके खेळणं हे इतकं इझी नाही आहे. दरम्यान सिंगल मिळेल आणि धावफलक पुढे जातोय 48 आणि 2 चेंडू शिल्लक आणि 2 मध्ये आता करायचं 22 धावा. 2-22 समीकरण उरलं, बट ॲट दी एंड टीम मोठी देसाई टीम खुश असेल, कारण एकंदरीत विलास पाटील जेव्हा खेळत होते तेव्हा लढत सुरू होती, बट ते जसे बाद झाले त्यानंतर या मॅच मध्ये आपल्याला तितकीशी चांगली लढत टीम शिडोनची इथे पाहायला मिळाली नाहीये. व्हाईट बॉल इथे येतोय, अतिरिक्त रन मिळेल. 2 चेंडू आता शिल्लक आहे, 2 मध्ये करायचं 21 धावा. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर हे षटक फार लांब चाललंय, कारण या ओव्हरमध्ये मला वाटतं की 3 अतिरिक्त चेंडू आतापर्यंत टाकलेत. 2 चेंडू आणखी बाकी आहेत. अक्रॉस लाईन खेळायचं होतं, पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेरच्या दिशेने वळण देखील घेतो अँगलने. डॉट बॉल प्रमाणे ते येतो आणि शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या मॅच मध्ये. वेल डन टीम मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई, कारण फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग चांगली केली, 69 बनवलं आणि 70 डिफेंड करत असताना बॉलिंग देखील तितकीच चांगली राखली आणि अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त. अवघ्या 20 धावांनी ही बाजी इथे मारली टीम मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम शिरडोन. आणि प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया या सामन्याचा सामना वेटरला आहे, ज्या बॅटरने इंडिव्हिज्युअली 13 चेंडू फेस केले आणि 40 धावांचे एक लाजवाब इनिंग खेळले, तोच दीपक पाटील ठरला प्लेयर ऑफ द मॅच.